खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. साहिल चापके त्यांना देखील आपण पाहता या संघामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं जे पिन चीटर म्हणून पाहायला मिळतात. मॅचला सुरुवात होईल. जीत पाटील अगदी कमी वयामध्ये काही फटके आहेत त्यांच्या मनगटामध्ये. क्लास क्रिकेट ज्यांनी एबी ट्रॉफी देखील गाजवली. यष्ट्यांच्या मागे अगदी अचूक कामगिरी करण्यासाठी जाणले जाणारे जीत. पहिला बॉल निहिलचा सँडीसाठी पहिलाच बॉल नो बॉल आलाय. पंचांनी दर्शवलं की तो नो बॉल आहे. या बॉलला ग्राह्य नाही धरलं जाणार. पुढच्या बॉलला दंडनीय तुम्हाला फ्री हिट द्यावी लागेल आणि फ्री हिट देखील मिळेल. पहिलाच बॉल नवा कोरा फरीचा बॉल सोडणं तेवढंच सोपं नसतं, परंतु निहिलनं ते कमी वयामध्ये अवगत देखील केलंय. परंतु या वेळेला थोडंसं वेगळं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, सातत्य गमावलं तुम्ही. कन्सिस्टन्सी जी बघायला मिळते सातत्यानं जी आपण पाहू शकाल निहिलची, ती पहिल्या बॉलवरती मी म्हणेन निसटली आणि तर तो पहिलाच बॉल आपल्याला टीमर बघायला मिळाला. गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतात फुलर लेनचा बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळा आणि तिथे आपण पाहताय बॉलला इथे आपण पाहू शकाल फील्ड करताना बघायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जिथे आपण पाहू शकाल हाईट फॅक्टरसाठी हा चेंडू कमरेच्या वरती आहे. काही अनेक गोष्टी पाहिल्या जातील. एक्स्ट्रा खेळाडू आपण कोणी बघायचं नाही. तुम्ही प्लीज बसू शकता. जिथे पंच आहेत ते पंचच फक्त त्यांचं काम करतील. अदरवाईज तुम्हाला चेअर मग खाली ठेवल्या जातील, मग तिथे बसावं लागेल. बघा सगळ्यांसाठी नियम सारखे आहेत. त्या अनुषंगानं इथे आपण पंच आलेले आहेत. आपण ते निश्चित स्वरूपात दाखवणार आहोत. खऱ्या अर्थानं तो बॉल नो आहे की नाही आहे या अनेक गोष्टी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. खूप जास्त तुम्ही कमरेमध्ये वाकले होते आणि खऱ्या अर्थानं त्या बॉलला पाहिलं पंचांनी बघा रिप्लेच्या माध्यमातून आणि त्यावेळेला पंचांच्या निर्देशनास आलं की तो बॉल चांगला आहे. ज्या अनुषंगाने आपण पाहतात सध्या या स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 3. चांगला चेंडू इथे हाताळलाय. वेगासहित अचूक टप्पा. यूट्यूब लाईव्ह आणि तदनंतर लाईव्ह क्रिकेट बघणं यामध्ये दोन गोष्टींचा फरक असतो. यूट्यूब लाईव्हला तुम्हाला फास्ट मुवमेंट पाहायला मिळते आणि लाईव्ह मुवमेंट जी आहे ती खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर एक वेगळा अंदाज येतो या क्रिकेटचा. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 3. 2 चेंडूंचा खेळ झाला. पाटील नेटवर्क्स समवेत जोडलेल्या प्रेक्षकांचा मी करतोय स्वागत. पुढचा बॉल स्टेप आउट करून खेळल्या फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. हार्दिक घरत आपल्याला बघायला मिळतात. ज्या वेळेला तुम्ही तुमचं क्षेत्ररक्षण सेट करता त्या पद्धतीनं अनुशासनवाली गोलंदाजी व्हायला हवी. ती गोलंदाजी सध्या निहिल हरेश्वर केणी आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात. धावांची गती तपासून पाहिली तर आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. 4 रन ज्यामध्ये एक्स्ट्रा देखील गोलंदाज बघायला मिळाले. सागर कार्य आपल्याला बघायला मिळतात. महावितरण मध्ये निश्चित स्वरूपात कार्यरत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ज्यांनी खूप सुंदर पद्धतीनं धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर 5 वरती आहे. 4 चेंडूंचा खेळ झाला आणि 5 धावा या धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती निहिल हरेश्वर केणी आपल्याला बघायला मिळतात. युवा नेतृत्व सध्या मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द स्टंप्सने स्टेप आउट झाले परंतु खोलातला बॉल. ही ताकद आहे. फलंदाजाला योग्य वेळेत ते रीड देखील करतात आणि सध्या ते बघायला मिळालं. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगदी टो क्रशर बॉल आपल्याला बघायला मिळाला. व्हेरी गुड लाईन. क्रिकेटचं अस्त्र ब्रह्मास्त्र वापरलं जिथे यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळत असताना निहिल केणी चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल याही षटकातला. पुढचा बॉल सॉफ्ट हँड बॉलला सन्मान दिला. चांगल्या बॉलचा सन्मान तेही गरजेचा. यावेळेला डायरेक्ट हिट. पंचांकडे मागणी. पंचांनी उचललाय बोट. फलंदाज इथे बाद होत असताना गॉन. सणांसाठी राब राबतो. सागल्या बनून जागतो. संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. सणांसाठी राब राबतो. जागल्या बनून जागतो. संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. शब्दांना धार अशी की पेटवी साथ भगविला.
थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रीडा शौकीनांचं करतोय आम्ही स्वागत, जिथे खऱ्या अर्थानं एक जबरदस्त मॅच चालू आहे. एका बाजूला आपण पाहतात विपुल सीसी वाणगाव विपक्षात जागमाता रावळे. या दोन संघांमधलं द्वंद्व. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये विपुल आलेत. यस, विपुल घरात. हिमेश ज्या वेळेला नसतात त्यावेळेला विपुल यांची वर्णी लागली जाते आणि विपुल एक जबरदस्त गोलंदाज म्हणून सिद्ध झालेत. मी म्हणेन की संघाचे ते उत्कृष्ट गोलंदाज आहेत. थोडंसं त्यांच्याकडे बॅक झालंय, परंतु ते सिद्ध करतात वारंवार. चांगला बॉल, पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने शरीरापासून दूर ठेवला. योग्य लाईन, कन्व्हिन्सिंग लाईन. फलंदाजाला हात खोलण्यासाठी सहज संधी नाही, तुम्हाला बॉल पर्यंत यावं लागेल, पोहोचावं लागेल. ज्या अनुषंगाने आपण पाहतात चांगला चेंडूची हाताळण बघायला मिळाली. डॉट बॉल न सुरुवात. गोलंदाज तयार. या वेळेला फुलर लेनचा बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली फक्त बॉलकडे पाहत राहतील. दिशा से भटके तो पडेंगे फटके. फुलर लेनचा तोही शरीरामध्ये. संपूर्ण समाचार 6. थँक्यू. विपुल सीसी वाणगाव साठी जो षटकार आलाय तो षटकार ऊर्जा देणारा राहील, कारण धावसंख्यांची जिथे तंगी होती त्यावेळेला तो षटकार आला. पुन्हा एकदा क्या बात आहे. स्मॅश केलं ऑन साइडला. खूप चांगला फटका. मिड विकेटला क्लिअर करणारा, सलामी देणारा युवा सेना चषक षटकार. धगधगत्या वाणीने, वाघाच्या चालीने, हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला. रणरणत्या वाटेने, निधड्या तू छातीने, रात्रंदिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला. घेतलास तू वसा धर्मवीरांचा. थँक्यू सो मच. काय सुंदर फटका खेळलाय. अतिशय सुंदर पद्धतीने सलगच्या 2 बॉलवरती 2 षटकार. धावांचा जिथे कमीपणा जाणवत होता त्यावेळेला फलंदाज सँडी म्हणाले की मैं हूं ना. काही फटके खेळलेत. क्लास क्रिकेट, उच्च कोटी. बॅटची कड या वेळेला बाद. मागच्या 2 बॉलचं उत्तर होतं हे. विपुल सांगतात की भाई मागचे 2 बॉल जरूर मी चुकलो असेल. या वेळेला माझ्या 6 चेंडूंमधील माझ्या हातखंडातील सर्वाधिक कठीण जो तुझ्यासाठी अनप्लेएबल राहील. बॅटची बाहेरची कड. फलंदाज बाद. संकटात मदतीचा एक हात तू. एकनाथ तू, लोकनाथ तू, वादळात हक्काची एक साथ तू. एकनाथ तू, लोकनाथ तू, संकटात मदतीचा एक हात तू. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते म्हणजे चेतन. सध्या आपण पाहतात विकेट मिळवून दिली ती म्हणजेच विपुल घरतनं. मागच्या 2 बॉलवरती काय झालं मला नाही माहिती. येणारे पुढचे बॉल मी संघासाठी एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कामगिरी करणार, ज्या आशेसह अपेक्षांसह ज्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि ती गोलंदाजी देखील त्यांनी हाताळली. चांगलं क्रिकेट. पुढचा बॉल, 5वा बॉल या षटकातला. येता क्षणी बॉलला स्टिअर केले. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. डायरेक्ट हिट जर लागली असती तर बाद होण्याची दाट शक्यता होती. क्षेत्ररक्षण जरूर झालं आणि मिळेल तुम्हाला इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची पुन्हा एकदा सांगता होतंय. खूप वेळानंतर जो विकेट आला त्यानंतर 2 षटकार आले होते. अगदी शेवटचा बॉल आहे. 17 रन फलकावरती 6 षटकांचं एक मोठं क्रिकेट तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतं. एक चांगला प्लॅटफॉर्म आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच तोही महत्वाचा. एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी आणि शिवसेना 11. रिव्हर्स स्विच करायचा होता. सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटके तुम्ही खेळतात. यावेळेला रिव्हर्स यज्ञेश चेंडू मागे वेगानं धावत होते आणि त्यांच्यापासून बॉल राहील खूपच दूर. बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा कशाही येऊ देत, येणं गरजेचं आहे. बघा निश्चित स्वरूपात काय घडलं. हा यसा फटका खेळायला होता जरूर, परंतु तो फटका आता कुठे गेला. मारायचं होतं दिल्लीला, गेला पुण्याला. ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल चेंडू खूप वेगाने निघून गेलाय चौकारासाठी. धावसंख्या 4/21 वरती 10.50 ची सरासरी राखत. येणारी 4 षटक आहेत तीही तेवढीच महत्वाची. पाहूया टार्गेट कितीचं सेट होईल विपुल सीसी वाणगाव या संघासाठी. विधानसभा अध्यक्ष मुख्य व्यासपीठावरती त्यांचं इथे सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करेन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. कुमार माळी युवा सेना विधानसभा अध्यक्ष
आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत आहे. कुमार माळी यांना आपण पाहू शकाल नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असतील आणि त्यांचं यथोचित स्वागत. गुड्डू पटेल यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते कुमार माळी यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं या स्पर्धेच्या माध्यमातून. गुड्डू पटेल आहेत महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आणि त्यांच्या शुभ हस्ते कुमार माळी युवा सेना विधानसभा अध्यक्ष आणि त्यांच्या इथे यथोचित स्वागत सन्मान होईल. डीप मधनं क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन मिळतंय. फेकी विशेषता नाही चांगली आहेत. मी म्हणेन तुम्ही क्षेत्ररक्षण कसं करता ना त्यापेक्षा तुम्ही चांगली फेकी कुठे करता हे महत्वाचं असतं. निहिल देखील तेच सांगतो भाई क्या चल रहा है. मागच्या पहिल्या षटकापासून पाहतो तुम्ही एक हिट जरूर चांगला मारलाय. वारंवार नाही चालणार तसं. इथे जर आपण पाहिलं तर 2 रन मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 वरती. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातली जर आपण तपासून पाहिलं तर 3री मॅच. यानंतर ध्रुव 11 सप्पाडी विपक्षात शिवसेना 11. पुढचा बॉल चांगला चेंडू अगदी पायावरती पकडून ठेवलं. हे असायला हवं तुमच्याकडे ज्या वेळेला तुम्ही खऱ्या अर्थानं फलंदाजाला रीड करता. मेरिट वरती येताना त्यावेळेला तुमची गोलंदाजी नियंत्रित असते. अगदी अनुशासित गोलंदाजी. निहिल केणी पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती 2 रन, तिसरा बॉल डॉट बॉल. आता इथून येणाऱ्या काळात चौथ्या चेंडूची कहाणी काय असेल. निहिल ओव्हर दी स्टंप्स. खोलवर टप्पाचा बॉल काय गोलंदाजी. भन्नाट वेगासहित अचूक टप्पा बेधक मारा या गोष्टी बघायला मिळाल्या. डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू. पहिल्या षटकात देखील निहिलचं ते आपण पाहिलं होतं. तशीच गोलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतात. षटक क्रमांक 3 बॉलचा खेळ झालाय 4. इथून येणारे 2 चेंडू महत्वाचे आहेत. नेक्स्ट मॅच एका बाजूला ध्रुव 11 सप्पाडी आणि विपक्षात संघ उभा आहे तो म्हणजेच शिवसेना 11. दोन्ही कर्णधार इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे. सध्या चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे 4. वेळेचा विचार केला तर आपण पाहू शकाल आता 8:45 वाजून गेलेत. तुम्हाला प्रत्येक षटकांसाठी 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा अवधी दिला जातोय. सध्या रावळेनं ते व्यवस्थित कव्हर केलंय मी म्हणेन. फुलरलेनचा बॉलला पॅडल स्वीप फटका खेळला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत हार्दिक घ्यारत बॉलला फील्ड करतील आणि तिथे तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 2. आता सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 या फलकावरती. शेवटचा बॉल बाकी आहे. या शेवटच्या बॉलचा खेळ या षटकात निहिलचं स्कोर कार्ड दाखवून देईल की त्यांच्या 2 षटकांच्या स्पेल नंतर ते किती खर्च करतायत. आतापर्यंत मी म्हणेन की विकेट नाही मिळाले परंतु 11 बॉल फेकत असताना फक्त 10 रन खर्च केल्या म्हणजेच इकॉनॉमिकल गोलंदाज. पुढचा बॉल रिव्हर्स स्विच. लाऊड अपील. पंचांकडे मागणी. पंचांनी सांगितलं ना मुन्ना ना संपलंय आणि इथे तपासून पाहिलं तर षटक क्रमांक 3चा खेळ संपला 26 रन फलकावरती. घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका. बघत राहा युवासेना चषक क्रिकेटचा एक जबरदस्त सोहळा. होता ठाण्याचा ठाण्या वाज आमचा नंदिके साहेब. होता ठाण्याचा ठाण्या वाज आमचा नंदिके साहेब. थँक्यू सो मच. गोलंदाजी ट्रॅकवरती फिरकेचा जादूगर ज्याचं नाव आहे नयन पाटील. अगदी त्यांच्या हाईटकडे जाऊ नका. गोलंदाजी अचूक आहे आणि तेच गोलंदाज नयन पाटील. अनेक वर्ष अंडरम पासूनचा सुरुवात त्यानंतर ओव्हरम मध्ये फिरकेचा जादूगर ही वेगळी ओळख आणि सध्या तेच आपल्याला बघायला मिळतील ते म्हणजेच नयन पाटील सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. 4थं षटक. 4थं षटक खूप महत्वाचं असतं. तुम्हाला मोमेंटम शिफ्ट करणारं असतं. मग ते बॅटिंग करणाऱ्याकडे जातं किंवा मग गोलंदाजी करणाऱ्याकडे जातं. कुणाकडे जाईल अनेक गोष्टी आहेत आणि दाखल झालेत नयन. पुढचा बॉल नयनचा. पहिलाच बॉल पहिलाच. जीत देखील तोडे जिथे आपण पाहतात फंबल झाले परंतु सावरलं योग्य वेळेत. विपुल सीसी वाणगाव या संघानं खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल नकार होकार चेतन आणि प्रथमेश मध्ये बघायला मिळाला. आता सध्या आपण पाहतात 4थं षटक. याच स्कोर कार्डनं पुढे आलात. प्रोजेक्टेड स्कोर तुमचा 49 होईल. फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. यज्ञेश शॉर्ट थर्डमॅन मध्ये बघायला मिळतात. यज्ञेश एडिट्स म्हणून आपण पाहतात इंस्टाग्राम वरती संपूर्ण युवा खेळाडूंना ज्यांनी पालघरचं टॅलेंट असेल रावळ्यातलं टॅलेंट असेल ज्यांना व्हायरल केलं ते यज्ञेश एक चांगले एडिटर. आता ते 9वीत आहेत
येणारा काळ त्यांच्याकडे अजून चांगला सॉफ्टवेअर, अजून चांगला PC, अजून चांगला लॅपटॉप, अजून चांगला मोबाईल मिळाला तर ते त्याहीपेक्षा चांगली क्वालिटी देतील. ज्यांचं नाव आहे यज्ञेश, येणाऱ्या काळामध्ये रावळ्यामधनं एक चांगला एडिटर म्हणून तो उभरताना बघायला मिळेल. या वेळेला आपण पाहू शकाल बिटवीन द गॅप बॉलला खेळले, बॉल चाललाय अगदी वेगानं बिटवीन द गॅप, सरळ सीमारेषा बाहेर. 4 धावेंनी धावफलकाला गती मिळते 30 वर. राहुल प्रकाश पाटील टेंभोडे समाजसेवक दादांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. सातत्यानं क्रिकेटच्या स्पर्धा, क्रीडा स्पर्धा तिथे त्यांचं योगदान, कारण स्वतः एक क्रीडा दर्दी आहेत. समाजाला आपण काहीतरी देणं आहोत, ज्या अनुषंगाने राहुल प्रकाश पाटील सध्या आपण पाहू शकाल एक समाजसेवेसाठी हे तत्पर असणारं नाव. आज माणसाला 500 रुपये जरी उधार मागितले तरी ते सुटत नाहीत. डोनेशन करतायत 10-10 लाखाचं कॉलेजला संगणक कक्षासाठी. हॅट्स ऑफ. आज माणूस म्हणून तुम्ही किती जगलात, कसं जगलात, त्यापेक्षा तुम्ही जगताना तुम्ही कार्य कुठली केली हे महत्त्वाचं असतं. आणि ते राहुल प्रकाश पाटील ज्यांची कार्य महान आहेत म्हणून संपूर्ण पालघर त्यांचं दिवाण आहे. तर राहुल दादा पाटील यांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रीडा शौकीनांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तुम्हाला सगळ्यांना आवडणारी स्पर्धा जिचं नाव आहे युवा सेना चषक 2025. कार्य सम्राट म्हणून कालच्या दिवसात आपल्याला राजेंद्र गावित साहेब हेही आपल्याला बघायला मिळाले, ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आपण पाहतात ते म्हणजेच चौथ्या षटकात धावसंख्या फलकावरती आतापर्यंत आहेत त्या म्हणजेच 31 आणि 31 वरती गडी बाद झालेत ते म्हणजेच 3. पुढचा बॉल याही वेळेला फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये आणि ते बॉलला फील्ड करतील तत्पूर्वी मिळेल सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. थोडेसे लेझी राहिले आणि त्या अनुषंगाने धावसंख्या सिंगल होती, त्याला पापणी लावते ना लावते जिथे क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होताना बघायला मिळाले आणि त्यावेळेला 2 रन परिपूर्ण झाल्या. 33 वरती 3 गडी बाद अशी स्थिती सध्या बॅटिंग करताना आपण पाहतात विपुल सीसी वानगाव हा संघ आपल्याला बघायला मिळतो. आता येणारे 12 बॉल आहेत, या 12 बॉलमध्ये धावांचं आलेख कुठपर्यंत जाईल या अनेक गोष्टी असतील मैदानाच्या आतमध्ये. पाहूया येणाऱ्या काळामध्ये काय होईल आणि काय बिघडेल. जर पाहिलं तपासून तर षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. 33 रन या फलकावरती आहेत. सध्या 33 लॉस ऑफ 3 विकेट्स. मैदानाच्या आत गोलंदाज तयार होतील. खोलातला बॉल हिमेश घरत. अंडरमला देखील एक चांगला गोलंदाज. अंडरम मधनं मग ओव्हरम मधला प्रवास आणि ओव्हरम मध्ये ज्यावेळेला तिकीट मिळालं त्यावेळेला संघाचे एक प्रमुख गोलंदाज. व्हेरिएशन वैविध्यता आणि त्यासाठी जाणले जाणारे आपण पाहतात हिमेश घरत आलेत. 5वं षटक. एका बाजूला सुभाष जे न्यू मॅन दाखल झालेत. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून रन नाही आले, वेळ नाही गेली. 11 बॉलचा खेळ बाकी. 11 बॉलमध्ये जर तुम्ही झंझावती खेळ दाखवला तुम्ही देखील या मॅच मध्ये आगमन करू शकता. खोलातला बॉलला केलं क्षेत्ररक्षक नेहिल हरेश्वरकिणी बॉलला फील्ड करतील वाईडिश लॉंग ऑफला. मिळेल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट आणि 2 रन सहज रीतीने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमधलं समन्वय, दोघांमधलं यस नो वेट या शब्दांचा एकत्रित समन्वय चांगला बघायला मिळाला. आणि ॲथलेटिक्स तुम्ही असायला हवे. ज्या वेळेला तुम्ही रनिंग ट्रॅकवरती दोघांचा देखील योग्य वेग असला
तर मग सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं सोपं जातं, ते बघायला देखील मिळालं. धावसंख्या 35. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 2. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतील डीप मधनं. इथे फेकी येते चांगली. षटक क्रमांक चालू आहे 5वं स्लॉक षटकाला. इथे खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आपल्या ग्रामीण भाषेत हाणामारी आणि मारामारीचं षटक. या मारामारीच्या षटकामध्ये धावांचा वेग वाढणं विपुल सीसी वाणगाव या संघाचं लाजमी आहे. जो स्कोर कार्ड तुमचा सध्या आपण पाहतात ना, जो मंदावलाय, त्या स्कोर कार्डला तुम्हाला शेअर मार्केटचे जसे कॅन्डल मर्च होतात वेगानं, तसे तुम्हाला ते वेगानं पुढे न्यावे लागतील. फटका खेळला डाऊन द ग्राउंड. निहिल किणी यांच्या आवाक्यापासून खूपच बाहेर. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे युवासेना चषकामध्ये, जिथे आपण पाहतात आता धावसंख्या 41 वरती जाऊन पोहोचले विपुल सीसी. याही वेळेला फटका तर खेळला बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. हार्दिक घरत नाही चुकी करणार, ज्यांचे सेफ हँड. फलंदाज बाद. गॉन. येस, आपण खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता पालघरकरांसाठी एंटरटेनमेंट का डबल डोस. आमदार चषक कमिंग सून. मॅनेजमेंटला असतील कुमार माळी 1 लाख प्रथम पारितोषिक स्पर्धा घेतात. कुमार माळी यांची 1 लाख मोलाची स्पर्धा आणि हेच मैदान डे नाईट मध्ये स्पर्धा रंगणार आणि खऱ्या अर्थानं कुमार माळी आपल्याला बघायला मिळतात. खूप चांगल्या पद्धतीने तीही स्पर्धा येईल. म्हणजे प्रथमतः पहिले झालं साहेब चषक, आता आलं युवासेना चषक आणि लाईव्हला पाटील नेटवर्क असणार तिथे 5 दिवस. पहिले झालं साहेब चषक, मग आलं युवासेना चषक, आता आलं आमदार चषक. क्या बात आहे. आणि शिवसेनेचा दबदबा बघायला मिळतो या पालघर नगरीमध्ये. आणि आपण पाहतायत युवासेना, आपण पाहतायत विधानसभा अध्यक्ष कुमार माळी साहेब आणि ज्यांच्या माध्यमातून ती येणारी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. प्रथम पारितोषिक त्या स्पर्धेचं 1 लाख रुपये आणि खऱ्या अर्थानं लखपती होण्याची दाट संधी. ते भाग्यवान कोण संघ असतील ज्यांना या स्पर्धेमध्ये खेळण्याचा मान मिळेल. आणि जर तुम्हाला कुठल्याही संघाला संपर्क साधायचा असेल तर आपण अनुराग चव्हाण असतील, कुमार माळी असतील यांच्याशी संपर्क साधून घ्या. ती स्पर्धा तुमच्या भेटीला येते कमिंग सून. डेट अगदी थोड्या वेळात पुकार होईल, अनाऊन्स होईल आणि कुमार माळी दर्शवतात त्या सगळ्या गोष्टी. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते 41. षटकांचा खेळ संपलाय आतापर्यंत. 5-6 बॉलचा खेळ देखील बाकी आहे. युवासेना चषक 20-25 ची रजनी तिसरी, ज्यामध्ये अतिशय सुंदर पद्धतीचा खेळ रंगतो आहे. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये संघ विपुल सीसी वाणगाव आणि विपक्षात जागमाता रावळे. 41 रन. तुमचा एक्स्ट्रा खेळाडू इथे आहे जो वयवर्ष 18 पूर्ण असणारा असावा आणि तो जर तिथे योग्य असेल तर मग सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. येस, थँक्यू सो मच. ऑल क्लिअर, ऑल सेट. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 41. 6 बॉलचा खेळ बाकी. नयन आलेत वैयक्तिक दुसरं संघासाठी 6वं अर्थात शेवटचं षटक. पाटील नेटवर्कच्या समवेत जोडलेल्या प्रेक्षकांचं आम्ही करतोय स्वागत या स्पर्धेमध्ये, जिथे एक सुंदर स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला पावसाने धुमाकूळ घातला. तदनंतर पुन्हा एकदा योग्य ट्रॅकवरती काही चेंडू फिरवलाय समोरून. तुम्ही शफल झालात, अगदी ऑफस्टिकच्या देखील बाहेर आलात आणि तदनंतर जर पंचांकडे मागत असेल की भाई वाईट द्या, नाही मिळणार. पंच सांगतात की ना भेटे. जिथे तो बॉल नाही वाईट मिळणार, डॉट बॉल न सुरुवात, पुढचा बॉल. याही वेळेला फटका खेळलाय जिथे आशिष आहेत, बॉलला फील्ड करतील. फेकी येईल तदवरती. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत खराब फेकी ॲक्युरेट असणं गरजेचं असतं. तुम्ही फक्त फेकी करता कशी करता ह्या अनेक गोष्टी आहेत. नील सांगतात की भाई हात में जाना चाहिए बॉल. नाही गेलं त्याचं भुगतान तुम्हाला 1 रन. आशिष देखील थोडेसे स्माइल करतात की चुकी झाली. ती चुकी तुम्हाला पुढे येणाऱ्या काळात त्रास देखील देऊ शकते का, या अनेक गोष्टी आहेत. नेक्स्ट मॅच एका बाजूला शिवसेना 11 आणि विपक्षात ध्रुव 11 सप्पाडी. अवधूत कामत इथे आले असेल तर प्लीज या शिवसेना 11चे कर्णधार मला तरी वाटतं आमच्या मुख्य व्यासपीठावरतीच आहेत.
आणि नेक्स्ट मॅचचा तोही टॉस होईल. 43 धावा ह्या फलकावरती असताना बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 3. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज नयन पाटील लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टम्प्स न तयार. खोलातला बॉल ज्यामध्ये थोडी फ्लाईट थोडी हवा दिली आणि तदनंतर त्या बॉलला समोरून फिरवलं. डाव्या हाताच्या गोलंदाजांसाठी हा नॅचरल टर्न आहे. ज्या वेळेला ते बॉल रिलीज करतात त्यावेळेला त्यांच्याकडे तो एक त्यांची ती देण आहे. शार्प टर्न त्यांच्या बॉलमध्ये तो एक वेगळा टप्पा तुम्हाला बघायला मिळतो. पुढचा बॉल यावेळेला पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी ती अपील उचलून धरली. फुलरलेनच्या बॉलला डिपॉझिट नाही करता आलं. विकेटचं पतन धक्का क्रमांक 5 अर्धा संघ गारत 43 या फलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आत मिहीर आलेत. सध्या चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर अगदी शेवटचा आहे. शेवटच्या बॉलवरती तुम्हाला योग्य वेळेत आक्रमण करायचं आहे. इथून जर षटकार आला 49 50 फलकावरती राहतील. इथून चौकार आला 47 48 जिंकण्यासाठी राहतील. इथून सिंगल आला 45 होतील. या अनेक गोष्टी आहेत. आता त्याचं योगदान काय होतं. नयननं गोलंदाजी चांगली केली आतापर्यंत. 2 धक्के देत फक्त 8 रन 11 बॉलचा खेळ त्यांनी देखील फेकलाय. इथे काय घडलंय पंच निश्चित स्वरूपात आमच्यापर्यंत दर्शवतील की तो बॉल व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या साह्यानं धावसंख्या फलकावरती 44 44 कमिंग सून आमदार चषक 1 लाख प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेऊन येणारी स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला. 44 रन या फलकावरती असताना पुढचा बॉल घेऊन तयार. याही वेळेला आपण पाहतात षटक संपलंय. 6 षटकांचा खेळ संपला. नेक्स्ट मॅच शिवसेना 11 आणि ध्रुव 11 सातपाडी. प्लीज आपण या टॉससाठी
आणि विपक्षात संघ आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजे शिवसेना 11. इनिंग्स ब्रेकमध्ये कंपल्सरी आहे टॉस, लक्षात घ्या. नेक्स्ट मॅच ध्रुव 11 सातपाडी, संपूर्ण ग्रामीण क्रिकेट ज्यांनी पिंजून काढले, आणि एका बाजूला शिवसेना 11 हा संघ आपल्याला बघायला मिळतो. दोन्ही संघ प्लीज आपण या टॉससाठी. येस प्लीज, मॅचला सुरुवात होते. टार्गेट 44 रनचं आहे. योग्य वेळेत त्या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं असतं. आता 44चं जे टार्गेट दिसतं आहे तुमचं, जिथे जो काही तुमचा प्रॉब्लेम असेल तो तुम्ही तुमच्या एक्स्ट्रा खेळाडूंकडनं वेळेत सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. बघा सिद्धेश, आमचा काय रोल नाही त्याच्यामध्ये. तुमचा एक्स्ट्रा खेळाडू जसं सांगणार स्कोररला त्यावेळेला तुम्ही सुधारणा करून घ्या. आता जिथे तुम्ही सांगताय की 1 रन कमी आहे तिथे काउंटमध्ये 44 दिसतात, तुम्ही म्हणता 43. बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेशन सोबत चालत होतात, परंतु तुमचं एक्स्ट्रा खेळाडूचं लक्ष देखील तेवढंच असणं गरजेचं आहे मित्रा. या वेळेला आपण पाहतात काय फटका खेळला, अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु क्षेत्ररक्षण तिथे निवडलं. धावसंख्या पहिल्या बॉलवरती 4 आणि तदनंतरचा डॉट बॉल. आता जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 4 वरती. अध्यक्ष असं नाही लिहित भाऊ, अरे माझ्याकडे असं नाही होणार, असा आपला कॅमेरा पण नाही चालत. मिळाली सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत डॉट बॉल येतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहताय 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 5 आहेत. एका बाजूला आपण पाहताय जीत आणि एका बाजूला निहिल केणी, ही जोडी आपल्याला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सध्या एका बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती कैवल्य आहेत. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 44चं जे पाठलाग आहे ना त्यामध्ये फटका खेळला. इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं. सिंगल पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न राहील का? निहिलनं योग्य वेळेत नकार दिला. शेवटचा बॉल इथून देखील येणं बाकी आहे. सुरुवातीचा काळ तपासून पाहिला तर सध्या आपण पाहू शकाल 5 बॉलचा खेळ झालाय, 6 रन. पहिल्या बॉलवरती ज्या वेळेला चौकार आलाय कैवल्यनं कमबॅक केलं आणि कमबॅकसाठी जाणले जाणारे गोलंदाज म्हणून कैवल्याकडे पाहिलं जातं. या वेळेला डाऊन द ग्राउंड निहिल केणीच्या बॅट मधनं आलाय षटकार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, एक जबरदस्त टोला. 6 संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो. शब्दांना धार अशी की एक बीत साथ भगविला. असा खांबाचा गरिबांची साथ मदतीचा हात एकना. शत्रूंना मात करतो विघात साऱ्या दुःखात एकना. थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत स्कोर कार्डला धावसंख्या 12. 44चा पाठलाग जिथे फलकावरती आहेत 12. आता चेतन आलेत. पहिल्या षटकाची सुरुवात चौकारानं, शेवट षटकारानं. ज्या पद्धतीनं सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसात किंग्स 11 पालघर या संघानं खूप चांगला खेळ दाखवला. मृण्मय ठाकूर त्या आधीच्या एका मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले होते. शेवटच्या मॅचमध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली आणि अंतिम 4चे दरवाजे ठोठावले गेले किंग्स 11 साठी. स्वतः तुम्ही आयोजक करते असता त्यावेळेला प्रत्येकाला वाटतं की माझा संघ फायनलच्या मॅच पर्यंत खेळायला हवा. सोने पे सुहागा त्यालाच म्हणतात आणि खऱ्या अर्थानं तिथे पुढे आलाय किंग्स 11 पालघर. नेक्स्ट बॉल
फटका केला याही वेळेला बिटवीन द गॅप. ही जीतची कॉल जीत यासाठी जाणले जातात ते फक्त तुम्हाला बॉलला दिशा देतानाच बघायला मिळतील. तिसरीचा प्रयत्न राहील का? निहिलनं बॅक केलं स्वतःला की तिसरी रन देखील इथे इझिली होईल आणि धावसंख्या 3 न फ्लाय होताना जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 वरती. एका बाजूला आपण पाहतायत संघ जर तपासून पाहिला तर ध्रुव 11 सातपाडी आणि एका बाजूला शिवसेना 11 हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. फलकावरती धावांची गती तपासून पाहिली तर 15 आहेत. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत पहिला बॉल निहिल किणी तयार. निहिल किणीनं पुन्हा एकदा बॉलला हवेत पाठवलंय. लांबही तेवढंच उंचही तेवढंच. हाय अँड हँडसम ब्युटिफुल 6. थँक्यू सो मच. गोरगरिबांचे कैवारी अर्थात 2.5 वर्षाचा कालावधी. एकनाथ शिंदे साहेबांचं मुख्यमंत्री पद आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये घर केलं 2.5 वर्षाच्या कालावधीत. आणि त्यांचं जिथे गीत आपल्याला ऐकायला मिळालं साऊंड कक्षामधून. डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती 3, दुसऱ्या बॉलवरती षटकार. आता डॉट बॉल 21 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त सामना चालू आहे. युवा सेना चषक राजेश भाई शाह सर आणि त्यानंतर अवधूत सिंग यांनी खूप चांगला या स्पर्धेचं मॅनेजमेंट. प्रतीक पॉप्स चेंडूला मात्र खेळलंय जिथे आपण पाहतायत बिटवीन द गॅप बॉल चाललाय गलीमध्ये. प्लीज टॉस साठी या आपण. अवधूत कामत तुम्हाला आम्ही या मॅचची ज्या वेळेला सुरुवात झाली ना त्यावेळेपासून पुकार करतो तर तुम्हाला टॉसला येणं गरजेचं आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस. इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच केलाय. या वेळेला देखील आपण पाहतायत फटका खेळत असताना चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 5 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28. 28 रन. नेक्स्ट मॅच शिवसेना 11 आणि एका बाजूला आपण पाहतात तो म्हणजेच संघ आपल्याला पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं ध्रुव 11 सातपाडी. एक चांगलं क्रिकेट त्याही मॅच मध्ये. अवधूत सिंग सरांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस होईल. युवा सेना विधानसभा अध्यक्ष आणि कुमार माळी सर देखील आपल्याला बघायला मिळतील तिकडे. कॅप्टन असतील शिवसेना 11चे. पुढचा बॉल गोलंदाज तयार. फटका पुन्हा एकदा चांगला खेळलाय. अगदी गुडघ्यावरती बॉडी बॅलन्स केलं. थोडे शफल झाले. बॉल सीमा रेषेच्या बाहेर पाठवलं. ह्यांची ओळख आहे जीत. जीत यासाठी जाणले जातात. कलात्मक फटके. तुमच्याकडे तुम्ही ताकदी स्ट्रोक कधीच नाही पाहणार. ते बिटवीन द गॅप आणि त्यानंतर मेरिटवरचे फटके कसे शोधावेत हे जीत यांना माहिती आहे. बघा यावेळेला आपण पाहतात अगदी आले त्यानंतर स्वीप केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना खूप चांगला स्ट्रोक आणि त्या स्ट्रोक मध्ये धावसंख्या लिहिल्या होत्या 4. आता षटक संपलेत ते म्हणजेच 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 24 बॉल मध्ये करायच्या 14 या मॅचला जिंकण्याकरिता. इथे जर आपण पाहिलं तर गोलंदाज तयार होतील. यावेळेला पहिलाच बॉल पंचांकडे पाहत राहिले. पंचांनी सांगितलं की यस निहिल तुम्हाला पाहिजे ते मिळणार. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावांची गती आकार घेईल जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आता 31 या फलकावरती. 31 ऑन दी स्कोर कार्ड. 31 धावा या धावफलकावरती आहेत. अतिशय चांगला मॅच तुम्हा सगळ्यांच्या भेटीसाठी एक जबरदस्त अशी कहाणी फाईट घेऊन आलेत. या वेळेला निहिलनं हाफ ट्रॅकरच्या बॉलवरती पुरेपूर समाचार. बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय. गगनाला गवसणी घालणारा आसमानी टोला. षटकार. थँक्यू सो मच. सातपाडी संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे कोणीही आला असेल तर प्लीज अवधूत वेळ महत्वाची आहे दोस्त. आपण टॉस साठी या न्यू टी शर्ट PN स्पोर्ट्स सातपाडी या संघासाठी निश्चित स्वरूपात आजच जी लॉन्च झाली. सकाळच्या सत्रात वीरू बाबरे अवधूत कामत यांची तीही टी शर्ट आपण पाहिली. निहिलनं पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. जरूर क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्यापासून बॉल राहील लांब जिथे काऊ कॉर्नर आणि वाईडिश लॉंगॉनच्या मधोमध बॉलला पाठवून दिले सीमा रेषेच्या बाहेर. अवधूत सिंग सरांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस जिथे एका बाजूला शिवसेना 11 साठी कुमार माळी. आता टॉस जिंकल्यानंतर भूमिका काय स्पष्ट होतील
प्लीज आपण या टॉससाठी. फटका तर जरूर चांगला खेळला. आता एका धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पुढचा बॉल. काय नाव काय इथे जर आपण पाहिलं तर फटका खेळत असताना विजयाचा शंखनाद, विजयाचा घवघवा बघायला मिळतोय. व्हेरी वेल प्ले, चांगलं क्रिकेट बघायला मिळालं आणि रावळे संघ वॉन दी गेम. फहात रईस खान सरांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. फहात रईस खान सरांचं इथे आणि त्यांचं इथे आगमन झालंय. लाईव्ह अंती टेरिझम